ज्या माझ्या मतदारसंघात असेल किंवा आमच्या दादांच्या मतदारसंघात असेल, प्रत्येक मतदारसंघामध्ये घरकुलांच्या बाबतीमध्ये तक्रारी प्राप्त होतात। वेगवेगळ्या पद्धतीने कोणाला हप्ते पडताय, कोणाला पहिला हप्ता, कोणाला दुसरा हप्ता, कोणाला तिसरा हप्ता किंवा मंजुरी होऊन पहिलाच हप्ता पडला नाही, अशा बऱ्याचशा तक्रारी त्या ठिकाणी प्राप्त होत होत्या। म्हणून आम्ही एकत्रितपणे आदरणीय भैयासाहेब, आमचे दादा पाडवी साहेब आणि शिरीष नाईक साहेब, आम्ही स्वतः आम्ही एकत्रितपणे पत्र दिलं होतं प्रत्येकाने वेगवेगळं, की एकत्रित जिल्ह्याची सर्वच ठिकाणी तक्रार आहेत, एकत्रित जिल्ह्याची सीओ साहेबांच्या कॅबिनमध्ये बैठक व्हावी आणि त्या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी उपस्थित ठेवावं, जेणेकरून जो विषय जो प्रश्न माझ्या मतदारसंघात आहे तो आमच्या दादांच्या मतदारसंघातही आहेत, म्हणून एकत्रितपणे सर्व अधिकारी हजर राहतील आणि संपूर्ण जिल्ह्याचाच हा प्रश्न सोडवता कसा येईल आपल्याला लवकरात लवकर, लाभार्थ्यांना त्याचा लाभ कसा चांगला लवकर देता येईल, काही ठिकाणी पैशाची मागणी होते ते कसं बंद करता येईल, ह्या दृष्टीने ही आज एकत्रितपणे या ठिकाणी बैठक झाली। आदरणीय भैयासाहेब आणि आमच्या दादा उपस्थित झाले। दुर्दैवाने शिरीष दादांच्या घरामध्ये काहीतरी मृत्यू झाला म्हणून ते येऊ शकले नाही, परंतु एकंदरीत आज जिल्ह्यामधले जे काही वेगवेगळ्या भागामध्ये अक्कलकुवा असेल, धडगाव असेल, नंदुरबार असेल, तळोदा असेल, शहादा असेल, नवापूर असेल, या ठिकाणी वेगवेगळे काही त्या ठिकाणी समस्या होत्या, त्यामुळे एकत्रितपणे आम्ही तिघांनी बसून सोडवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। सर्व अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहे। ह्यापुढे आम्ही असं ठरवलेलं आहे की दर महिन्याला आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही संबंधित शहराचे असतील तर सीओंना घेऊन त्या ठिकाणी आम्ही घरकुलांचा विषय सोडवणार आहे आणि ग्रामीण भागामध्ये असतील तर त्या ठिकाणी पीओ आणि जे काही बीडीओ आहे ह्यांना बोलवून दर महिन्याला आम्ही आढावा घेणार आहे, जेणेकरून जे काही एवढ्या वर्षाचे प्रलंबित 2022-23 पासून जे प्रलंबित घरकुलाचे प्रश्न आहे, 14 पासून काही आहेत, 16 पासून, तर ते प्रश्न आपल्याला लवकर मार्गी लावता येतील आणि ह्या योजनेला गती देऊन सर्व लाभार्थ्यांना घरकुलं कसे लवकर मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।